हर हर महादेव. भक्ती, शक्ती आणि गावच्या एकजुटीचा आज एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आपले पावन गाव जाट देवळे आज एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले आहे. अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आणि महादेवाप्रती असलेली आपली श्रद्धा आज वास्तवात उतरू लागली आहे. आज आपल्या लाडक्या महादेवाच्या भव्य मंदिराचा शिलान्यास सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या मंगल कार्याची सुरुवात झाली ती म्हणजे संतांच्या आशीर्वादाने. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि श्रद्धास्थान पूज्य मुकुंद काका यांच्या उपस्थितीने अवघा परिसर चैतन्यमयी झाला होता. काकांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून या पवित्र कार्याचा श्री गणेशा करण्यात आला. संतांच्या हस्ते जेव्हा नारळ फुटला तेव्हा जणू काही साक्षात महादेवानेच या कार्याला संमती दिली असा भास सर्वांना होत होता. कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे शिलापूजन. पूज्य मुकुंद काकांच्या हस्तेच शिलेचे पूजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. मंत्रघोषाच्या गजरात आणि टाळांच्या नादात पहिली शिला विधिवत स्थापित करण्यात आली. हा केवळ दगडाचा पाया नसून आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या संस्कृतीचा आणि धर्माचा हा भक्कम पाया आज रचला गेला आहे. मुकुंद काकांच्या स्पर्शाने ती शिला पावन झाली आणि मंदिराच्या उभारणीला खऱ्या अर्थाने गती मिळाली. या सोहळ्याला सर्व मान्यवर महाराज आणि संतांची मांदियाळी उपस्थित होती. प्रत्येक संताच्या दर्शनाने गावकरी धन्य झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षपद गुरुवर्य गोविंद महाराज शास्त्री यांनी भूषवले. विशेष म्हणजे गोविंद महाराज हेच आपल्या मंदिर समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य किती भव्य होणार आहे याची प्रचिती त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांना आली. मंदिर समितीच्या प्रत्येक सदस्याने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत. शिलान्यास सोहळ्याला केवळ गावकरीच नाही तर आसपासच्या परिसरातील शिवभक्त देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतील भक्ती सांगत होती की हे मंदिर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कुणी श्रमाने, कुणी धनाने तर कुणी मनाने या कार्यात सामील झाले आहे. या एकीच्या जोरावरच हे शिखर लवकरच गगनाला भिडणार आहे. शिलान्यास तर झाला, पण आता खऱ्या अर्थाने कामाची सुरुवात झाली आहे. मुकुंद काकांचा आशीर्वाद आणि गोविंद महाराजांचे नेतृत्व आपल्या पाठीशी आहेच. चला तर मग आपल्या गावचे हे वैभव पुन्हा एकदा उभे करूया. आजचा हा सोहळा ज्यांनी ज्यांनी अनुभवला त्या सर्वांचे आभार. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जेणेकरून जगाच्या पाठीवर जिथे जिथे आपले गावकरी आहेत त्यांना हा आनंद घेता येईल. बोला हर हर महादेव. हर हर